पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारताने काही निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय जे आहेत ते पाकिस्तानच्या संदर्भामध्ये घेण्यात आलेले आहे। मात्र त्या निर्णयांचा काय उपयोग होणार आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। शिवाली देशपांडे मॅडम आपल्यासोबत आहे। मॅडम, काय सांगाल, ज्याप्रमाणे भारताने या हल्ल्यानंतर निर्णय घेतलेले आहे याचे काय परिणाम होतील आणि कुठले निर्णय? पहिली गोष्ट तर अशी की जे झालं पहलगाममध्ये ते खूप भयानक होतं आणि असा भ्याड हल्ला हे आतंकवादी आणि ते पण पाकिस्तानचे भाड्याचे टट्टूच करू शकतात। दुसरी गोष्ट अशी की एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर भारत हे निश्चित काही ना काही खूप ठोस पावलं उचलेलं आहे याची अपेक्षा पाकिस्तानला पण होती आणि म्हणून लगेचच जेव्हा हा हल्ला झाला त्याच दिवशी काही तासांनंतर पाकिस्ताननी सीमेवरती आपले फायटर एअरक्राफ्ट हे आणून तैनात केलेले आहेत। त्याच्यामुळे पाकिस्तानला ही कल्पना आहेच की भारत काही ना काही पाऊल उचलणार आहे। तिसरी गोष्ट अशी की भारताने सध्या डिप्लोमॅटिक स्टेप्स घेतलेले आहेत, म्हणजे आपण राजनैतिक काही पावलं उचलली आहेत पाकिस्तानच्या विरोधात, जेणेकरून पाकिस्तानचा एका पद्धतीने आपण गळा दाबलेला आहे। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की सिंधू नदीचा करार आपण तात्पुरता रद्द केला आहे। जोपर्यंत पाकिस्तान सुधरत नाही, जोपर्यंत पाकिस्तान आतंकवाद्यांना आपल्या देशामध्ये पाठवणं आणि आतंकवादी हल्ले करणं आणि आतंकवाद्यांना ट्रेन करणं हे बंद करत नाही। आता सिंधू नदीचा करार रद्द केल्यामुळे काय होणार आहे की सिंधू नदीचं पाणी जे पाकिस्तानमध्ये जातं पंजाब आणि सिंधमध्ये ते ब्लॉक केलेलं आहे आपण, आणि त्याच्यामुळे पंजाब आणि सिंध हे पाकिस्तानचा जो भाग आहे, जे दोन प्रांत आहेत, ह्या दोन प्रांतांमध्ये खूप जबरदस्त परिणाम त्याचा होणार आहे आणि हे पाकिस्ताननी विचार करायला हवा होता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आधी। दुसरी गोष्ट आपण अशी केलेली आहे की वाघा बॉर्डरमध्ये जी सीमेवरती जी ड्रिल होते सैनिकांच्या मध्ये, जी पाकिस्तानकडून पण होते आणि आपल्या सैनिकांकडून पण होते, ती ताबडतोब रद्द केलेली आहे, बंद केलेली आहे आणि अगदी उत्तम पाऊल होतं। तिसरी गोष्ट, पाकिस्तानच्या नागरिकांसाठी सार्कच्या संदर्भामध्ये जे काही विजाज होते ते सगळे विजा आपण कॅन्सल केलेले आहेत। पाकिस्तानचे जे राजदूत जे आपल्या देशामध्ये होते त्यांना ताबडतोब जायला सांगितलं आहे आपल्या देशामध्ये परत, त्यांना सांगितलं की 48 तासामध्ये तुम्ही ताबडतोब जा म्हणून, आणि जे सैन्याचे जे लोक होते पाकिस्तान त्यांच्या एम्बसीमध्ये त्यांना पण ताबडतोब सांगितलं आहे की तुम्ही ताबडतोब देश सोडून घ्या। अशी काही आणखीन काही खूप ठोस पावलं भारताने उचललेली आहेत। आता ही ठोस पावलं उचलल्यानंतर पाकिस्तानचा एका दृष्टीने आपण गळा दाबूया, कारण पाणी मिळणार नाही आहे पंजाबमध्ये आणि सिंधमध्ये, त्याच्यामुळे, आणि तसंही पाकिस्तानची काय परिस्थिती आज पाकिस्तान सगळीकडे भीक मागत फिरलेला आहे। प्रत्येक देशाकडे त्यांचा प्रधानमंत्री जातो एक टोपलं घेऊन आणि भीक मागतो की आम्हाला पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या। पाकिस्तानकडे पैसे नाही, आणि पाकिस्तानकडे का पैसे नाही आहे? IMFनी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी पाकिस्तानला पैसे देणं का बंद केलं आहे? कारण हे सगळे पैसे जे पाकिस्तानला मिळतात ते सगळे आतंकवाद्यांना ट्रेन करण्यामध्ये जातात, लोकांच्या भल्यासाठी किंवा काही नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी, लोकांच्यासाठी, गरिबी नष्ट करण्यासाठी हे अजिबात पैसे वापरत नाहीत। त्याच्यामुळे हे जे पैसे येतात पाकिस्तानकडे ते आतंकवाद्यांसाठी येतात। त्याच्यामुळे ब्लॅकलिस्ट पण झालेलं आहे पाकिस्तान, आणि इतकी गरिबी आहे पाकिस्तानमध्ये, इतकी प्रचंड परिस्थिती वाईट आहे पाकिस्तानमध्ये की पाकिस्तानचे नागरिक तसेच ओरडून राहिलेले। आणि पंजाब आणि सिंधमध्ये जेव्हा ही परिस्थिती होईल तेव्हा विचार करा की काय होईल आहे पाकिस्तानमध्ये। तर पाकिस्तानला आपण एका प्रकारे आपण त्यांचा गळा दाबलेला आहे। मिलिटरी ॲक्शन ही आपण नक्की 100% घेऊया, आणि ही मिलिटरी ॲक्शन अशी राहील आहे की पाकिस्तान, जोपर्यंत पाकिस्तान हा राष्ट्र आहे तोपर्यंत पाकिस्तान हे विसरू नाही शकणार ह्याचे परिणाम। इतकी मोठी जबरदस्त आपण त्यांच्यावरती ॲक्शन करणार आहे हे निश्चित आहे। नक्कीच पाकिस्तान विसरू शकणार नाही अशा प्रकारची ॲक्शन सुद्धा घेतली जाऊ शकते असा विश्वास जो आहे तो शिवाली देशपांडे यांनी व्यक्त केला। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।